नमस्कार मित्रांनो, विचारधारामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर तुम्हाला माहीत आहे का, दरवर्षी आपल्या पंचकात एक अतिरिक्त महिना येतो, त्याला अधिक मास म्हणतात. अधिक मास म्हणजे काय? हिंदू पंचांगात चंद्राच्या गतीवर आधारित आहे, तर ऋतू आणि वर्ष सूर्याच्या गतीनुसार चालतात. चंद्रवर्ष 354, सौरवर्ष 364 दिवस, दोन्हीमध्ये साधारणतः 11 दिवसांचा फरक पडतो. हा फरक वाढत गेल्यावर अंदाजे 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो, त्यालाच अधिक मास म्हणतो. 365 - 354 = 11. पुरुषोत्तम मास. पौराणिक कथा. पुराणानुसार या महिन्याला सुरुवातीला कोणी मान देत नव्हतं, तेव्हा भगवान विष्णू यांनी या महिन्याला स्वतःचे पुरुषोत्तम नाव दिले, त्यामुळे याला पुरुषोत्तम मास असे म्हणतात. धार्मिक महत्त्व. जप करतात, दान करतात, व्रत ठेवतात, भजन कीर्तन करतात, धार्मिक ग्रंथ वाचतात. महाराष्ट्रात विशेषतः हरिपाठ, विठ्ठल भजन, दिंडी, भागवत वाचन, मंदिर सेवा. कोणत्या गोष्टी टाळतात? लग्न, गृहप्रवेश, नवीन मोठी सुरुवात टाळतात. पण शिक्षण, सेवा, दान, चांगले कार्य करणे शुभ मानले जाते. वैज्ञानिक कारण. हा विषय श्रद्धेपुरता मर्यादित नाही. जर अधिक मास जोडला नाही तर दिवाळी उन्हाळ्यात येऊ शकते, होळी हिवाळ्यात येऊ शकते. म्हणून पंचांग आणि ऋतू यांचा समतोल राखण्यासाठी अधिक मास आवश्यक आहे. महाराष्ट्रीयन परंपरा. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अधिक मासाला धोंड्याचा महिना असेही म्हणतात. या महिन्यामध्ये मुलगी आणि जावयाला बोलावले जाते, भेटवस्तू, रसाळी आणि दानधर्म केले जाते. तसेच सुवासिनींची ओटी भरणे, एकत्र कुटुंब यामध्ये पारंपरिक महाराष्ट्रीयन व्हिज्युअल दिसते. आजच्या काळातील अर्थ. धावपळीच्या आयुष्यात अधिक मास आपल्याला थोडं थांबून स्वतःकडे पाहायला शिकवतो. फक्त पूजा किंवा परंपरा नाही, तर मन शांत ठेवणे, चांगले विचार करणे, नातेसंबंध जपणे. अधिक मास एक फक्त अतिरिक्त महिना नाही, श्रद्धा, विज्ञान, संस्कृती यांना जोडणारा एक सुंदर. जर तुम्हाला अधिक मासाची माहिती आवडली असेल, नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या विचारधारामध्ये. धन्यवाद.